देशात पूर्णपणे बॅलेट पेपरद्वारे मताधिकार बजावण्याची पद्धत अंमलात यावी याकरता संपूर्ण भारतभर आंदोलन केलं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळमध्ये ईव्हीएम विरोधात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। देशामध्ये पूर्णपणे बॅलेट पेपरद्वारे मताधिकार बजावण्याची पद्धत अंमलात यावी याकरिता संपूर्ण भारतभर आंदोलन केलं जात आहे। याचाच एक भाग म्हणून यवतमाळमध्ये ईव्हीएम विरोधात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ईव्हीएम हटाव देश बचाव या अभियानाअंतर्गत संविधान चौक येथून मोठ्या प्रमाणात यवतमाळकरांनी ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। शहराच्या मुख्य मार्गांनी मार्गक्रमण करत रॅली काढण्यात आली। सदर रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय इथं करण्यात आला। सदर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता। तर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आलं। 70 बीजेपीला आणि 30 सीटा त्यांच्या सहयोगी पार्टीला म्हणजे 370च मिळतील हे इलेक्शनच्या अगोदरच यांना कसं माहीत। याचा अर्थ असा आहे की ईव्हीएम मशीना ह्या सेट केलेला आहे आणि ईव्हीएम मशीना ह्या लोकशाहीची हत्या करणारी मशीन आहे। आणि म्हणून देशाच्या जनतेला जर ईव्हीएम मशीन नको आहे, बॅलेट पेपरनं चुनाव व्हावा असं जर असेल, जगामध्ये पाहतो की चीन असेल, जपान असेल, नेदरलँड असेल, या देशांनी ईव्हीएम नाकारलेली आहे। ईव्हीएम हँग होऊ शकतं हे स्पष्ट झालेलं असताना भारतासारख्या लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठी ईव्हीएम मशीन येत असेल, आम्ही सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं हा मोर्चा काढलेला आहे।